नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सुरवशी अमर रहे, सोमनाथ सुरवशी अमर रहे, सोमनाथ सुरवशी अमर रहे। बाबासाहेब आंबेडकरांचा बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा। परभणी जिल्ह्यातील शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाल्यानंतर मीरा भाईंदर शहरामध्ये बंदची हाक देणारे मीरा भाईंदर शहराचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र शेलेकर या ठिकाणी एक निवेदन देण्याकरता काश्मीरा पोलिसांमध्ये आलेले आहेत। पाहूया या ठिकाणी कशा पद्धतीने ते आपला निषेध व्यक्त करतात। हादरला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या करण्याचा या ठिकाणी पोलिसांनी हे केलेलं आहे। काय सांगा? त्या जातीवादी लोकांनी काय स्थानिक लोकांनी जो संविधान विघटना केली त्याला त्यासाठी आंदोलन केलं होतं, कारण ते आंदोलन एवढं जबरदस्त होतं हे सर्व हादरले होते। त्यामुळे विषय बदलण्यासाठी त्यांनी आमच्या एक भीमसैनिकाच्या घरात घुसून पोलीसवाल्यांनी हत्या केली। हे हत्येचा पहिलाच काट असला पाहिजे, कारण हा जयभीमवाल्याचा आमच्या दलित कार्यकर्त्याचा पोलीस स्टेशनच्या आतमध्ये कोणून त्याची हत्या करण्यात आली। आमचं पोलीस स्टेशनला आव्हान आहे, अगर तुमच्या हिंमत असेल तुम्ही रोडवर करून टाका। अरे एका लॉकअप मध्ये कोणून तर कोणी पण करतो, ही हत्या होती। या पोलीसवाल्यावर देशद्रोहाचा आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अन्यथा मीरा भाईंदर मध्ये हे फक्त झलक होती। मीरा भाईंदर मध्ये पूर्ण बंदची हाक देऊ आणि पूर्ण मीरा भाईंदर बंद करून पूर्ण रोड बंद करू। सोमनाथ सुरवशी सोमनाथ सुरवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा। सर, सर्व भीमसैनिकांना काय आवाहन करू इच्छितो? सर्व भीमसैनिक आवाहन करतो मी की सर्वांनी आपण मजबूत राहू आणि एकत्रित राहू। परत अशी घटना घडली तर आम्ही त्याला सोडणार नाही। सर्व भीमसैनिकांनी आपले मत भेद सर्व विसरून आपण एकत्रितपणे काम करूया आणि सर्वांनी एकत्र येऊन आपण काम करा। काय सांगा सर, या ठिकाणी दुर्दैवी अंत या ठिकाणी एक मर्डर केल्याचा आक्षेप केला जातो, नोंदवला जाते, तुम्ही कसा निषेध व्यक्त करता या घटनेचा? या घटनेला खरोखरच एक सुशिक्षित आणि शिकलेल्या लोकांचा ह्या लोकांनी विचार करून एक मर्डर केलेला आहे असं लक्षात येते। याच्यामध्ये सर्वात जास्त मनोरुग्ण म्हणून त्यांना सोडून देण्यात आलं आणि शिक्षित आहे जे सन्मान करतो संविधानाचा, जो सन्मान करतो बाबासाहेबाचा, जो सन्मान करतो देशाचा, जो सन्मान करतो एज्युकेशन म्हणजे शिक्षणाचा, अशा लोकांना कॉम्बिंग ऑपरेशन करून त्यांना मुद्दामून दांबून आणि त्याचं मर्डर करणे हे या देशाला शोभनीय नाही आणि घटनेच्या विरोधात आहे। अशा पोलिसांना निलंबित केल्याशिवाय राहणार नाही आणि अशा लोकांना मीरा भाईंदरमधून या सर्वांचा निषेध करून आमच्या सूर्यवंशीला आम्ही न्याय देऊ असं सांगतो। सर, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये आहात, कशा पद्धतीने आवाहन कराल? साहेब, सत्तेमध्ये असलं तरी मी महायुती सरकारचा निषेध करतो, कारण जेव्हा आमच्या समाजावर अन्याय होतो, अत्याचार होतो आणि आमच्या कार्यकर्त्याचा मर्डर केला जातो पोलीसवाल्यातून, या सरकारचा मी निषेध करतो। काही महिला म्हणून या सर्व विषयाला कशा पद्धतीने पाहता तुम्ही? एक महिला म्हणून मला खरोखर असं वाटतं की आज आमची ही लहान मुलं आहेत आणि तीही मोठी होणार आहेत। कोण डॉक्टर होईल, कोण वकील होईल। निष्कारण आमच्या मुलांना टार्गेट करून अशा जर गोष्टी होत राहतील तर खरंच येणारा काळ हा खरंच खूप भयानक आहे असं मला वाटतं आणि या गोष्टीची दक्षता ही प्रत्येक समाज बांधवांनी घ्यावी असं मला वाटतं। युवकांना काय सांगू इच्छितो? युवकांना मी एवढंच सांगेन की सध्या आपल्या समाजातली जी सुशिक्षित लोक आहेत, जी शिकलेली आहेत, जी अजून शिकतात आहेत, त्या लोकांनाच टार्गेट केलं जातंय की कसं तरी हा समाज जो पुढे चाललेला आहे त्याचे पाय खेचले पाहिजे। त्यामुळे संविधानाची पायमल्ली करण्यामध्ये ही सरकार म्हणा किंवा
किंवा हे मनुवादी म्हणा, हे कुठलाही चान्स घेत नाहीये, प्रत्येक गोष्टीत अपमान करत आहेत. तर या गोष्टीकडे लक्ष देऊन आपण आपलं काम केलं पाहिजे असं मला वाटतं. महाराष्ट्रातील सर्व महिलांना काय संदेश देऊ इच्छितो? महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना मी एक अशी विनंती करेन, खरं तर विनंती वजा सूचना करेन की अशा गोष्टीमुळे घाबरून जाऊ नका. अशा गोष्टींनी आपण लढलं पाहिजे. खरं तर पुरुषांपेक्षा महिलांनी सर्वात जास्त पुढे येऊन या गोष्टीचा प्रतिकार केला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशा जर गोष्टी होत राहिल्या तर मी महिलांना विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने पुढे या आणि जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला तुम्ही न्याय मिळवून देऊ शकाल.